4 ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. 2001 साली त्यांचा सामर्थ्याचा स्वर, 2012ला समीक्षेचा अंतस्वर, 2017ला समीक्षेची अपरूपे, तर 2018ला कवितेचा अंतस्वर हे 4 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळांमध्ये एक अभ्यासू वक्ता म्हणून डॉक्टर देवानंद यांचा सहभाग राहिलेला आहे. त्यांनी समाजसेविका कमलाताई होसपेट जीवन कार्य तसेच कर्मवीर विद्या प्रबोधिनी या रयत शिक्षण संस्थाद्वारा निर्मित माहितीपटासाठी संहिता लेखन सुद्धा केलेलं आहे. तसेच त्यांनी शिवाजी विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रम साहित्यासाठी लेखन केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय मराठी विश्वकोश विकिपीडियासाठी सरांनी अतिशय उत्तम लेखन केलेलं आहे. अनेक संपादनं त्यांची प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वाङ्मय सेवेबद्दल, अभ्यासपूर्ण लेखनाबद्दल अनेक सन्माननीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मी त्या पुरस्कारांबद्दल तुम्हाला सांगतोय. डॉक्टर देवानंद सोनटक्के हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या अत्यंत कसदार साहित्य लेखनाला महाराष्ट्रातील अत्यंत मानाचे मानले जावे असे वाङ्मयातील पुरस्कार विदर्भ साहित्य संघ नागपूर इथला 2001 मध्ये नवोदित लेखक पुरस्कार, 2005ला पाब गाडगीळ पुरस्कार विदर्भ साहित्य संघाचा, त्याच्यानंतर रसिक रचना मंडळ वणी येथील वणी वैभव पुरस्कार, दभी कुलकर्णी अमृत महोत्सव नागपूर येथला उदयोन्मुख समीक्षक पुरस्कार, LY प्रतिष्ठान हुपरी जिल्हा कोल्हापूर येथील उत्कृष्ट समीक्षक पुरस्कार, लायन्स क्लब हुपरी येथील आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथील अरविंद वामन कुलकर्णी समीक्षा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथील विशेष ग्रंथकार पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद मंगळवेढा काशी जनाई स्मृती पुरस्कार, मनोरमा साहित्य परिवार सोलापूरचा मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांना सन्मानित असणार एक हरहुन्नरी अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे माननीय डॉक्टर देवानंद सोनटक्के सर आहेत. अशा हरहुन्नरी साहित्याच्या अभ्यासकाला मी कविता कशी असते असा प्रश्न करतो आणि पुन्हा त्यांचं स्वागत करून आपल्या मनोगतासाठी आमंत्रित करतो. तसं केशव सुतांची कविता आम्हा सगळ्यांना माहिती आहे. अशी असावी कविता फिरून तशी नसावी कविता म्हणून, सांगावया कोण तुम्ही कवीला, आहात मोठे पुस्त तुम्हाला. हा केशवसुतांचा प्रश्न कवीला प्रश्न विचारणाऱ्यांसाठी आहे. आणि आज आपण समीक्षकाला प्रश्न विचारतो आहोत की कविता कशी असते. डॉक्टर देवानंद सोनटक्के. माझा आवाज सर्वांना येतोय? हो येतो. हो सर, हो सर. नमस्कार. बाकी सगळ्यांनी आपले साऊंड म्यूट केले तर माझा आवाज आपल्या सर्वांपर्यंत आणखी एक चांगला पोहोचेल. महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि आमच्या खास स्नेही चिंतक तायवाडे मॅडम. हा कोणाचा तरी आवाज येतोय. आय थिंक कोणाचा तरी माईक सुरू आहे. ओके, करूया सुरू. हा, तर महाविद्यालयाच्या प्राचार्या तायवाडे मॅडम, मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र वाटाणे सर, ज्यांनी आत्ताच माझा अतिशय प्रेमानं परिचय करून दिला, ते माझे मित्र, वर्गमित्र डॉक्टर कोमल ठाकरे, आणि खूप विद्यार्थी इथं जॉईन झालेले आहेत. 59 जणांपैकी साधारणतः 50च्या वर विद्यार्थी इथे जॉईन झालेले आहेत. ते सगळे विद्यार्थी मित्र मैत्रिणी. मी आपला इतर विषयाचा वेळ न घेता आणि प्रास्ताविक आणि विवेचन याच्यात फार वेळ न घालवता माझ्या दिलेल्या विषयाला सुरुवात करतो की अशी असते कविता.
म्हणजे प्रश्न असा आहे की कविता कशी असते, आणि कविता कशी असते हे सांगायच्या आधी मला हा प्रश्न असा स्वतःलाच विचारावा वाटतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना पण विचारतो की कविता म्हणजे काय. आता आपण सगळेजण नागपूर विद्यापीठामध्ये अशी पद्धत आहे की अशी पद्धत आहे की मराठी आणि ऑप्शनल मराठी आणि कंपल्सरी मराठी असे दोन विषय. म्हणजे एक मराठी साहित्य असतं आणि मराठी भाषा असते. आपण जसा भाषेचा अभ्यास करतो तसा आपण साहित्याचा अभ्यास करतो, आणि या साहित्याच्या अभ्यासामध्ये आपण वाङ्मय प्रकारांचा अभ्यास करत असतो. आणि हे जे वाङ्मय प्रकार जे आहेत तर ते वाङ्मय प्रकार म्हणजे कोणते? कविता, कथा, कादंबरी, नाटक इत्यादी. आणि याच्यापैकी एक साहित्य प्रकार म्हणजे आहे कविता. आता मला असा प्रश्न पडतो की कविता म्हणजे काय, कशाला म्हणायचं कविता? आपण असं पाहतो की जी कविता असते ती अशी उभी 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 लिहिली जाते. म्हणजे वाक्यांची रचना आपण अशी उभी 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 केली की कविता होते का? उदाहरणार्थ, एक ओळ घेतली, आज पाऊस येणार नाही. दुसरं, मी महाविद्यालयात येणार नाही. तिसरं, आमच्या कॉलेजला सुट्टी आहे. अशी 3 वाक्य केवळ उभे उभे लिहिले म्हणजे ते काव्य होते. किंवा असं आहे की ज्याला यमक जुळणे, एक वरच्या ओळीतल्या शेवटच्या अक्षराशी खालच्या ओळीतलं शेवटचं अक्षर जुळणे म्हणजे कविता, असं पण काही विद्यार्थी सांगू शकतील. तर तसं म्हणजे कविता होते का? उदाहरणार्थ, जाता येता फाटक लावून घ्यावे, भिंतीवरी काल निर्णय असावे. म्हणजे जाता येता फाटक लावून घ्यावे आणि भिंतीवरी काल निर्णय असावे असं न वाचता आपण समजा ते लईत वाचलं, यमक पूर्ण केलं म्हणजे काव्य होतं का? जाता येता फाटक लावून घ्यावे, भिंतीवरी काल निर्णय असावे. किंवा मग हे नाहीये, म्हणजे उभी उभी रचना म्हणजे कविता नाहीये, यमकाला यमक जुळणं म्हणजे कविता नाहीये. तर काही जण असं पण म्हणतील की ज्याच्यामध्ये छंद आणि लय असतो ती म्हणजे कविता. उदाहरणार्थ, दखन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले चालली खुशीत. दखन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत, असं करणं याच्यात छंद आहे. मग हे काव्य आहे का? तर नाही. मग काव्य म्हणजे काय? म्हणजे आपण 3 कंडिशन्स पाहिल्या, 3 स्वरूप पाहिलं की बाबा उभी उभी रचना जरी असली तरी ते काव्य होऊ शकत नाही. यमकाला यमक जुळवलं, लय आणली तरी ते काव्य असू शकत नाही. नुसतीच लयबद्धता असणारे शब्द असले तरी ते काव्य असू शकत नाही. म्हणजे काव्य म्हणजे आपल्याला आपल्यापर्यंत त्या काव्याच्या बद्दलच्या जे काही समज होते ते सगळे समज बाजूला काढले तर आपल्या लक्षात येतं की याच्यापेक्षा काहीतरी एक वेगळी गोष्ट असते ती कविता. आणि ती काय असते हे समजून घेण्यासाठी आपण कवितेत काय असते ते आपण पाहूया. तर पहिली गोष्ट, कविता ही स्वतंत्रपणे अस्तित्वात असू शकत नाही, तर कवितेला आस्वाद सापेक्ष अस्तित्व असते. उदाहरणार्थ, मी इथं आहे आणि ताजमहाल जर आग्र्यात आहे तर ताजमहाल स्वतंत्रपणे आग्र्याला अस्तित्वात आहे. म्हणजे मी असलो काय नसलो काय. तसं कागदावर कविता आहे म्हणजे कवितेला वस्तुनिष्ठ अस्तित्व नाही. कविता जोपर्यंत कोणीतरी वाचत नाही तोपर्यंत ती जिवंत होत नाही. सोपं उदाहरण सांगायचं म्हणजे कोरोना नावाचा जो विषाणू आहे हा विषाणू स्वतंत्रपणे जिवंत नाहीये. तो एखाद्याच्या शरीरात जेव्हा शिरतो तेव्हा तो जिवंत होतो, तेव्हा तो ऍक्टिव्ह होतो, तेव्हा तो अनेक पेशी निर्माण करू लागतो. म्हणजे कवितेमध्ये अर्थ नसतो, कविता कोण्यातरी रसिकाच्या वाचकाच्या मनामध्ये शिरतो तेव्हा अनेक अर्थ व्यक्त होत असतो. कोरोना जसा वरचं प्रोटीनचं कवच घेऊन शिरतो तशी कविता रसिकाच्या मनामध्ये शब्द घेऊन शिरते. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे शब्द. आता शब्द कुठं असतात? तर शब्द वाक्यात असतात. मग कवितेत वाक्य नसतात का? तर कवितेत पण वाक्य असतात. आणि रोजच्या बोलण्याच्या व्यवहाराच्या भाषेत वाक्य नसतात का? तर वाक्य असतात. मग व्यवहाराच्या भाषेतली वाक्य उभी उभी मांडली म्हणजे कविता होते का? तर उत्तर आहे नाही. व्यवहारातल्याच भाषेतले शब्द पण त्याचा हेतू बदलून, त्याची रचना बदलून, त्याचा अर्थ बदलून कवितेत मांडलं, मग ती उभी मांडू दे नाही तर न मांडू दे म्हणजे कविता. याचा अर्थ व्यवहारातल्या शब्द कवी वापरतो. कवी जेव्हा कवितेत वापरतो तेव्हा ती कविता शब्दांशिवायची नसते. कवी जेव्हा कविता लिहितो किंवा आपण जेव्हा कविता वाचतो तेव्हा वाक्यांशिवाय नसते, शब्दांचीच वाक्य होतात. मग वाक्य आणि शब्द बनून आपल्या समोर जी कविता येते
ती आणि शब्द आणि वाक्य बनून जे विधान येतात व्यवहारातले ते यामध्ये नेमका भेद काय असतो हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्याला कवितेचं स्वरूप कळेल. मी पुन्हा एकदा सांगतो, सगळेजण ऑनलाईन विद्यार्थी असल्यामुळे सोप्या भाषेत सांगतो. तुमच्यापैकी बरेच जण मला बीएससी चे दिसले. बीएससी चे विद्यार्थी हुशार असतात, पण साहित्याच्या बद्दलचं त्यांचा आस्वाद आणि आकलनाच्या संदर्भातले इतकीशी विश्लेषण पर त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नसतं. म्हणून मी एक सांगतो की आपण व्यवहारामध्ये शब्द आणि वाक्य वापरत असतो आणि शब्द आणि वाक्य वापरून आपण एक अर्थ व्यक्त करत असतो. म्हणजे मी बसमध्ये बसलो आणि विद्यार्थ्यांना म्हणालो, एखाद्याला म्हणालो की मला सोलापूरची 2 तिकीटे द्या, तर त्याचा अर्थ असा होतो की मला सोलापूरची 2च तिकीटे द्या, 3 देऊ नका. मला सोलापूरचीच द्या, लातूरची देऊ नका. मला तिकीटच द्या, दुसरं काही वांगी टमाटी काही देऊ नका. मी जेव्हा बाजारात जातो आणि जेव्हा त्याला म्हणतो की मला एक समोसा द्या, तेव्हा मला दुसरा पदार्थ नको असतो. समोसा या शब्दाचा समोसाचा अर्थ अभिप्रेत असतो. या दोन्ही उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की व्यवहारामध्ये भाषा असते, व्यवहारामध्ये शब्द असतात, व्यवहारामध्ये वाक्य असतात, पण त्या वाक्यातील शब्दांचा एक आणि एकच अर्थ अभिप्रेत असतो. त्याला व्यवहार भाषा असे म्हणतात. पहा, शब्दांचे एक आणि एकच अर्थ अभिप्रेत आहे. जर ते एक आणि एकच अर्थ जर नसते, त्याचे अनेक अर्थ जर अभिप्रेत असते किंवा अनेक अर्थ असणारे शब्द घेऊन किंवा अनेक अर्थाची शक्यता असणारी वाक्य घेऊन जर आपण दुकानामध्ये गेलो तर काय होईल? अर्थच करणार नाही, व्यवहारच पूर्ण होणार नाही. म्हणजे मी मला समोसा द्या या शब्दाचा समोसा आणि समोसा हा एक आणि एकच अर्थ न दुकानदारांना घेतला, तो मला काही देईल. तो कचोरी देईल, तो बालुशाही देईल, तो बर्फी देईल. मी समजा सोलापूरची तिकीटे द्या या शब्दाचे अनेक अर्थ जर घेतले तर मग काय होईल? तो मला सोलापूरच्या ऐवजी कानपूर, नागपूर, लातूर कुठलीही तिकीट देईल, 2च्या ऐवजी 3 देईल. म्हणून व्यवहारामध्ये भाषा मनोगत व्यक्त करण्यासाठी, संदेश पूर्ण करण्यासाठी, व्यवहार पूर्ण करण्यासाठी, देवाणघेवाण पूर्ण होण्यासाठी शब्दांचे एक आणि एकच अर्थ अभिप्रेत असते. आता हे शब्द, व्यवहारातले शब्द घेऊन आपण कविता लिहित असतो. आपण चंद्रावरचे शब्द घेत नाही. एखादा प्रतिभावंत मर्ढेकर बालकवी सारखा तो स्वतःचे काही शब्द आढळत असतो, पण पूर्ण जी भाषेची रचना आहे ती व्यवहारातल्याच भाषेची तो वापरत असतो. तो काही वेगळं व्याकरण, वेगळं काहीतरी कवितेतला आणतो. बाईचा माणूस करतो, माणसाची बाई करतो, स्त्रीलिंगी पुल्लिंगी करतो, पुल्लिंगी स्त्रीलिंगी करतो, असं काहीच करत नाही. तो व्यवहारातलीच भाषा वापरून तो कवितेची रचना करतो किंवा कवितेची मांडणी करतो. आता हे समजून घ्या की व्यवहारातलीच भाषा, मग ही व्यवहारातल्या भाषेचं सामर्थ्य आहे एक आणि एकच अर्थ व्यक्त करणं. ही क्षमता किंवा ही गोष्ट बाजूला पडते आणि एक दुसरी शक्यता निर्माण होत असते. कशात? कवितेच्या शब्दांमध्ये. ती प्रक्रिया नेमकी कशी होते ते समजलं की मग आपल्याला कविता कशी असते ते समजलं. आता पहिल्यांदा आपण असं पाहूया की व्यवहारामध्ये 4 शब्द आहेत. एक आहे गंगा, दुसरा आहे यमुना, एक आहे गंगा, दुसरा आहे यमुना, तिसरा आहे गाय. आता गाय, यमुना, गंगा ह्या शब्दांचे व्यवहारातला एक आणि एकच अर्थ आहे. तो काय आहे? गाय म्हणजे 4 पायाचा प्राणी, गंगा म्हणजे नदी, यमुना म्हणजे नदी, आणि पाणी या शब्दाचा एक आणि एकच अर्थ आहे. पाणी म्हणजे पाणी किंवा जल किंवा वॉटर. व्यवहारातले हे शब्द आपण व्यवहारात जेव्हा वापरत असतो ते एकच अर्थानं वापरत असतो. की गंगा नदीच्या किनाऱ्यावर मी गेलो, यमुना नदीच्या किनाऱ्यावर ताजमहाल बांधलेला आहे, मला 1 ग्लास पाणी द्या. किंवा गाय, ही गाय 2000 रुपयाला 5000 रुपयाला विकली. इथं या व्यवहारात या शब्दांचे एक आणि एकच अर्थ होतात. हे एक आणि एकच अर्थ अभिप्रेत असतात आणि ते तसेच वापरले पाहिजे. हे शब्द कवितेमध्ये जातात तेव्हा काय होतं बघा. कवी बींची फार सुंदर कविता, सगळी कविता घेत नाही, त्या 4च ओळी आपण घेऊया. एक शाळेतली मुलगी, त्यावेळेचा काळ असा होता की शाळेत मुलीच जात नव्हत्या, पोत्यात घालून मुलींना शाळेत शिकवायला पाठवायला लागत होतं. महात्मा फुलेंनी फार मोठे शिक्षणासाठी प्रयत्न केले, तेव्हा मुली लपून लपून शाळेमध्ये शिकवायला जात होतं. अशा काळामध्ये एक मुलगी शाळेत शिकायला जाते.
आणि ती गरीबाची असते, फाटके कपडे असतात, तेव्हा ती घरी परत येते तेव्हा तिला चिडवलेलं असतं शाळेत, हे भिकारी कशी आले म्हणून. आणि ती शिकायला गेल्यानंतर तिची वाट पाहत तिचा बाप रस्त्यात थांबलेला असतो. ज्या दिवशी बापाला मुलीच्या शिक्षणाचं महत्व कळेल त्या दिवशी महाराष्ट्र संपूर्ण साक्षर होईल. तो बाप तिची वाट पाहत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की मुलगी रडत आलेली आहे. मग तो बाप तिला विचारतो, उष्णवारे वाहती नाशिकात, गुलाबाला सुखवी काश्मीरात. आता उष्ण वारे, नाशिक, नाशिक तर हे थंड हवेचं ठिकाण आहे, मग तिथं उष्ण वारे कसे वाहतील? आणि काश्मीरात तर बर्फ असतो, तिथं गुलाब लवकर कसा सुकेल? कारण गुलाब सुकू नये म्हणून आपण फ्रीज मध्ये ठेवतो. म्हणजे इथं गुलाब, उष्ण, नाशिक या सगळ्यांचे व्यवहारातले अर्थ बाजूला केलेले आहे. कारण काय आहे, नाशिक या शब्दाचा अर्थ नाशिक शहर नसून नाशिक या शब्दाचा अर्थ आहे नाक. नाकामध्ये उष्ण वारे कधी वाहतात? रडायला लागल्याबरोबर. बापाला पाहिल्यानंतर ती मुलगी अशी रडायला लागते आणि मग उष्ण वारे वाहती नाशिकात, तुझ्या नाकामध्ये गरम वारे वाहत आहेत आणि ती अधिक रडायला लागते, अधिक रडायला लागते. तेव्हा या डोळ्यातून आणि या डोळ्यातून अशी अश्रू व्हायला लागतात. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना त्या मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या गोरटीला. या कवितेमध्ये गंगा या शब्दाचा अर्थ गंगा नदी असा नाही आहे, यमुना या शब्दाचा अर्थ यमुना नदी असा नाही आहे, पाणी या शब्दाचा अर्थ पाणी नसून आसव असा आहे, गाय या शब्दाचा अर्थ चार पायाचा प्राणी नसून डोळे असा आहे. म्हणजे व्यवहारातले शब्द कवी कवितेमध्ये वापरतो पण त्याचे अर्थ बदलतो. जेव्हा व्यवहारातल्या शब्दांचे कवितेमध्ये अर्थ बदलतात तेव्हा कवितेमध्ये शब्द राहत नाही, कवितेतले शब्द हे प्रतिमा बनतात. प्रतिमा ह्या शब्दाचा सोपा अर्थ असा आहे की तुम्ही आपल्या घरी आजोबांची, काकांची, कोणाची तरी गणपतीची प्रतिमा म्हणजे तसबीर लावलेली असते. तुम्ही जेव्हा त्या प्रतिमेकडे पाहता तेव्हा ती प्रतिमा अनेक अर्थ सांगत असते, भक्तिभाव सांगत असते, आशीर्वाद देत असते, ती तुमच्याकडे प्रसन्न पाहून हसत असते, अशी अनेक भावार्थ ती प्रतिमा व्यक्त करत असते. तसेच व्यवहारातले शब्द हे कवितेमध्ये प्रतिमा बनतात आणि अनेक अर्थ सांगतात. अनेक अर्थ सांगण्याची क्षमता असणारे शब्द कवितेत असतात. एक आणि एकच अर्थ सांगणारे शब्द व्यवहारातले भाषेत असतात. कवितेतले शब्द व्यवहारात चालत नाही, व्यवहारातले शब्द कवितेत चालत नाही. जे चार शब्द आपण गंगा, यमुना, गाय, पाणी किंवा गुलाब, नाशिक हे सगळे शब्द कवितेमध्ये प्रतिमा बनतात आणि अनेक अर्थ व्यक्त करतात. तू का रडलीस? तू हुंके का देत आहेस? तुझ्या डोळ्यातून आसव का येत आहेस? बाप तिला विचारतो. शब्द न राहता प्रतिमा बनतात आणि तेव्हा ते अनेक अर्थ व्यक्त करतात आणि अनेक अर्थ व्यक्त करणाऱ्या वाक्यांची संरचना म्हणजे कविता. एक आणि एकच अर्थ व्यक्त करणाऱ्या वाक्याची रचना म्हणजे व्यावहारिक विधानं आणि अनेक अर्थ व्यक्त करण्याची क्षमता असणारे शब्द म्हणजे कविता. म्हणजे कवितेमध्ये शब्द असतात पण कवितेतल्या शब्दांनी एक आणि एकच अर्थ व्यक्त करायचा नसतो. एवढं जर तुम्हाला कळलं असेल तर खरी कविता म्हणजे काय आणि खोटी कविता म्हणजे काय हे आपोआपच कळेल. आपल्यापैकी वर्गमित्र असतात आणि ते सांगतात व्हॅलेंटाईन डेला कविता लिहितात, प्रेमावरची कविता लिहितात, महागाईवरची कविता लिहितात, शेतकऱ्याच्या जीवनावरची कविता करतात आणि सर म्हणतात की सर आम्ही ही कविता केली शेतकऱ्याचं दुःख मांडलंय. पण मी त्याला विचारतो काय मांडलं रे बाबा दुःख? तर मग ते सांगतो सर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे दुःख की बाबा झाला महाग कांदा, झाला जगण्याचा वांदा. पोर म्हणतो वा 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 छान, एकदम खासच कविता. झाला महाग वांदा, झाला महाग कांदा, झाला जगण्याचा वांदा. याच्यातली भावना खरी आहे, जीवनाबद्दलचं दुःख खरं आहे, पण ही कविता आहे का? तर ती एखादी कविता, एखादी रचना कविता आहे की नाही हे कसं तपासायचं? तर मी आता सांगितलं त्याप्रमाणे व्यवहारातल्या शब्दांचे व्यावहारिक अर्थ बदलले आहे का?
वांदा या शब्दाचा अर्थ अडचण असा होतो व्यवहारामध्ये, आणि कांदा या शब्दाचा अर्थ तुम्हा सगळ्यांना माहित आहे तो होतो. तेव्हा कांदा या शब्दाचा कांदा हाच अर्थ आहे कवितेत, आणि वांदा या शब्दाचा अर्थ वांदा हाच आहे. म्हणजे इथं कांदा आणि वांदा ह्या दोन्ही शब्दांचे शब्दच राहिलेले आहे, प्रतिमा बनलेली नाही. आणि मग इथं झाला महाग कांदा, कांदा महाग झाला असं ते व्यावहारिकच विधान आहे, काव्यात्मक विधान नाही. जगण्याचा वांदा झाला असं ते व्यावहारिकच विधान आहे, काव्यातील विधान नाही. काव्यामध्ये जेव्हा विधान असतात तेव्हा काव्यातील विधान नसून ती एक संरचना असते. उदाहरणार्थ सोपं शब्दात सुझॅन लँगर नावाच्या एका अभ्यासकाने हे सांगितलेलं आहे की कविता ही कशी असते, तर ज्याप्रमाणे आपण अंगावर कपडे घालतो. आता तो सुझॅन लँगर परदेशातला होता, त्यामुळे तिकडे थंडीच असते, त्यामुळे आतमध्ये कपडे, मग त्याच्यावर कोट, मग त्याच्यावर ओव्हरकोट, मग त्याच्यावर हे. तर तो म्हणतो कवितेमध्ये एकावर एक कपडे असतात, आणि व्यवहारातल्या भाषेमध्ये कसं असतं, तर दोरीवर असे आडवे आडवे कपडे वाळत घालतो ना, तसे असतात. कवी व्यवहारातल्या भाषेतले हे आडवे आडवे दोरीवर वाळत घातलेले कपडे घेतो आणि कवितेच्या शरीरावर घालतो, आणि त्यावेळेस कवितेची संरचना अर्थव्यूह तयार होतो. आता तुम्हाला समजेल अशा सोप्या शब्दात पुन्हा सांगतो. तुमच्यापैकी बऱ्याच मुली रांगोळी घालतात. रांगोळी घालतात म्हणजे 4 ठिपके एकत्र करतात, त्याचा एक चौकोन करतात, चौकोनामध्ये तुम्ही एक रंग भरता, त्याच्या बाजूला दुसरा एक चौकोन करता, त्याचा एक रंग भरता, तिसरा एक चौकोन करता, त्याचा एक रंग भरता, 4 चौकोनाच्या शेजारी पुन्हा 4 चौकोन करता, त्याचा वेगळा रंग भरता, 8 चौकोन घेऊन पुन्हा त्याच्या शेजारी 8 चौकोन करता, आणि हे 4 16 चौकोन घेता आणि त्याच्या बाजूला 4 16 चौकोन करता. पण त्या प्रत्येक चौकोनामध्ये रंग वेगवेगळे भरता. म्हणजे एक अर्थ, त्याच्या बाजूला दुसरा अर्थ, त्याच्या बाजूला तिसरा शब्द त्याचा अर्थ, त्याच्या बाजूला चौथा शब्द त्याचा अर्थ, त्या 4 चौकोना मिळून तयार झालेल्या अर्थाचा एक अर्थ, आणि तो अर्थाचा अर्थ आणि वरच्या चौकोनातल्या अर्थाचा अर्थ, हे 4 चौकोनाचे 4 अर्थ मिळून 16 चौकोनाचे आणखी वेगळे अर्थ, 32 चौकोनांचे आणखी एक अर्थ, असे अर्थाचे अर्थ कवितेत अभिप्रेत असतात. पाण्यामध्ये बसल्यानंतर आपण जेव्हा त्याच्यामध्ये दगड मारतो तेव्हा पहिला तरंग, मग दुसरा तरंग, मग अनेक तरंग उमटत असतात. तसा एकापासून असे अनेक शब्द एकत्र येऊन एक अर्थाचे तरंग निर्माण करत असतात, अनेक अर्थवलय निर्माण करत असतात. हे फक्त आणि फक्त कवितेतच असतं, गद्यात आणि व्यावहारिक भाषेत नसतं. वर्तमानपत्राच्या बातमीमध्ये तुम्ही समजा असं लिहिलं की गंगा यमुना डोळ्यामध्ये आल्यामुळे महापूर झाला, तर असं होऊ शकत नाही. इथं 2 नद्या, यमुना नदीला पूर आला म्हणून महापूर आला असंच लिहावं लागतं. इथं यमुना शब्दाचा अर्थ नदी असा घ्यावा लागतो. कवितेमध्ये हे शब्द बदल. अनेकदा आपल्याला असं लक्षात येतं की कवितेमध्ये वाक्य हे विधानासारखंच आहे, व्यवहारासारखंच आहे, पण तरी ते काव्य असतं. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. हे उदाहरण साने गुरुजींनी सांगितलेलं आहे. 1 मिनिट. की एका इंग्रजी कवीची कविता आहे, मराठीत सांगतो. पहिली 2च ओळी. पहिली ओळ अशी आहे, माझ्या भावाच्या वाढदिवशी लॅबरमन नावाचे झाड लावले. काय आहे? माझ्या भावाच्या वाढदिवशी लॅबरमन नावाचे झाड लावले. हे एक ओळ आहे. आणि दुसरी ओळ आहे, ते झाड आज जिवंत आहे. पहिली ओळ आहे, माझ्या भावाच्या वाढदिवशी लॅबरमन नावाचे झाड लावले. कवितेची दुसरी ओळ, ते झाड आज जिवंत आहे. आता इथं लॅबरमन नावाचे झाड आणि झाड जिवंत ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ तसं पाहिलं तर सारखेच आहे, की झाड या शब्दाचा अर्थ झाडच आहे, जिवंत या शब्दाचा अर्थ जिवंतच आहे. पण इथं बदलतो अर्थ. कसा? कारण ते झाड कोणाच्या दिवशी लावलं? माझ्या भावाच्या वाढदिवशी लावलं. ज्या दिवशी ते झाड लावलं त्या दिवशी माझा भाऊ 1 वर्षाचा होता. झाड 2 वर्षाचं झालं, माझा भाऊ 3 वर्षाचा झाला. झाड 5 वर्षाचं झालं, माझा भाऊ 7 वर्षाचा झाला. आज झाड जिवंत आहे. कवितेत कुठेही म्हटलेलं नाही की माझा भाऊ जिवंत नाही म्हणून. तो आपण अर्थ समजून घ्यायचा असतो. हा कवितेत आहे अर्थाचा अर्थ. आणि मग निसर्ग आणि माणूस यांचा आंतरिक संबंध, एक रांगोळीचं चौकट, याच्या बाजूला दुसरी रांगोळीची चौकट, एक निसर्गाच्या रांगोळीची चौकट, इकडे जीवनाच्या अर्थाची चौकट, इतके अर्थाचे संदर्भ 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 याची एक रचना त्या कवितेमध्ये मांडली जाते.
कवीला जीवनाबद्दलही बोलायचं आहे. जीवन हे क्षणभंगुर आहे मानवी आणि निसर्ग हा सातत्यपूर्ण आहे, हाही एक अर्थ त्याच्यामध्ये आहे. एका झाडाच्या निमित्तानं सृष्टीबद्दल बोलणं आणि जीवनाबद्दल बोलणं, जीवनाच्या अर्थाबद्दल बोलणं आणि निसर्गाच्या अर्थाबद्दल बोलणं, इतकी प्रक्रिया कवितेमध्ये होत असते. त्यामुळे कविता ही अनेक अर्थ, अनेक भावार्थ, अनेक संवेदना. बालकवींची कविता जर तुम्ही घेतली तर तुम्हाला वाटतं की वरवर त्या कवितेमध्ये शब्दच आहे. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे. तर हिरवे हिरवे या शब्दाचा अर्थ एक शाळेत मध्ये एक शिक्षक कविता असं शिकवत होता. हिरवे हिरवे गार गालीचे म्हणजे हिरवे हिरवे, गार म्हणजे गार आणि गालीचे म्हणजे गालीचे. इथं हिरवे हा नुसता शब्द नसून ही एक रंग संवेदना आहे. गार हा नुसता शब्द नसून ही एक स्पर्श संवेदना आहे. त्यामुळे कवितेमध्ये संवेदनांचं विश्व उभं केलं जातं. जसं अर्थाचं विश्व असतं ना, तसं संवेदनांचं विश्व उभं केलं. म्हणून त्या कवितेला अनेक अर्थ प्राप्त होत असतात. जर तुमच्या कवितांमध्ये तुम्ही जर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी डायरीत जर नोट लिहिली, कविता लिहिली आणि तुमच्या कवितेमध्ये अनेक संवेदना येत नसतील, अनेक अर्थ येत नसतील, तर समजायचं की आपण कवी नाही, हे कविता नाही, हे विधानच आहे व्यवहारातले, फक्त आपण उभे उभे कवितेसारखे लिहिलेले आहे. विधानं उभे उभे लिहिणे म्हणजे काव्य नव्हे, तिच्यात अर्थाचा अर्थ आणि त्याच्यात संवेदनांची गुंफण असली पाहिजे. नुसतेच संवेदनांची गुंफण नाही, तर त्याच्यात भावनेची गुंफण असली पाहिजे. म्हणजे भावना असल्या पाहिजे. इतक्या भावना, लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यामधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा, अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची येथल्याच जर बुजली रांग. एक प्रियकर आणि प्रेयसी खूप वर्षानंतर पुन्हा एकदा भेटतात आणि जेव्हा ते भेटतात तेव्हा मागच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. अनेक आठवणी जाग्या होणे म्हणजे प्रेमाची भावना, विरहाची भावना, हुरहुरतेची भावना, उत्कटतेची भावना, ह्या सगळ्या भावनांचं एक विश्व तिथं उभं होतं. म्हणजे कवितेमध्ये भावनांचं विश्व असतं, त्याचा एक व्यूह असतो. संवेदनांचं विश्व असतं, त्याचा एक व्यूह असतो. विचारांचं एक विश्व असतं, त्याचा एक व्यूह असतो आणि अर्थाचा अर्थ असतो, त्याचे एक विश्व असतं. त्यामुळे अर्थ, संवेदना, भावना, विचार यांची खूप गुंतागुंतीची मांडणी म्हणजे कविता असते. मी आणखी एक कविता सांगतो, म्हणजे संवेदना, भावना, विचार, विशेषतः विचार या कवितेमध्ये कसे आहे आणि व्यवहारातले शब्दांचे सगळे अर्थ आणि सगळी वाक्यरचना बदलून टाकलेली आहे. ती कविता आहे प्रसिद्ध कवी अरुण कोलटकरांची. पहिल्यांदा मी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना ती कविता सांगतो. तुम्हापैकी कोणाला जर त्याचा अर्थ सांगता आला तर तुम्ही तुमचा माईक ऑन करा किंवा हँड्स ऑन करा आणि माईक ऑन करून तुम्ही त्याचा अर्थ सांगा. कविता अशी आहे. काहीतरी कुजल्याचा वास यायला लागला म्हणून मी खिशातनं रुमाल काढणार आणि नाकाला लावणार, तर नाकच निष्ठून रुमालात आलं. काहीतरी कुजल्याचा वास यायला लागला म्हणून मी खिशातनं रुमाल काढणार आणि नाकाला लावणार, तर नाकच निष्ठून रुमालात आलं. काहीतरी कुजल्याचा वास येतच होता. इतक्यात माझी करंगळीच गळून पडली. काहीतरी कुजल्याचा वास येत होता, करंगळीच गळून पडली. पूर्ण शरीरच त्याच्या शरीरातले अवयव हळूहळू गळून पडतात आणि करंगळीत आळ्या झाले की काय हे मी बघणार, इतक्याच दिवेच गेले. काहीतरी कुजल्याचा वास यायला लागला म्हणून खिशातनं रुमाल काढला, नाकाला लावला, तर नाकच निष्ठून रुमालात आलं. करंगळीत गळून पडली, करंगळीत अळ्या झाले की काय हे बघणार, एवढ्यात दिवेच गेले. किती शब्द आपल्या समोर येत आहेत, नाक, रुमाल, करंगळी. पण हे शब्द लक्षात घेऊन, या शब्दांचे अर्थ घेऊनही आपल्याला लक्षात येत नाही की एखाद्या माणसानं करंगळी घेतली, ती निष्ठून आली, नाक निष्ठून आलं, ते कुजलं, रुमालात गळून पडलं, माझं शरीर कुजलं. हे काय सांगायचं कविता? ही दुर्बोध कविता आहे का? की बडबड गीत आहे का? जसं लहान मुलांच्या बडबड गीतामध्ये काहीच अर्थ नसतो, अटक मटक चवडी चटक, पण त्याच्यामध्ये एक नुसताच रिझम असतो. तशी ही कविता आहे का? मग आपल्या लक्षात येतं की अरुण कोलटकर हा खूप मोठा कवी आहे. त्याला काय सांगायचंय? तर आपल्याला काहीतरी कुजल्याचा वास यायला लागला का आपल्याला एक सवय नाकाल रुमाल लावायची. त्या आमचं नव्हे, पांढरपेशी सवय असते ती की नाकाल रुमाल लावायचं. हे किती घाण झालेलं आहे. मी नाकाल जेव्हा रुमाल लावतो तेव्हा माझ्या लक्षात येतं, मी जेव्हा नाकाल रुमाल लागतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की बाबा बाजूला घाण आहे, पण मी
मी मात्र व्यवस्थित आहे. नंतर मी काय करत असतो, माझ्या असं लक्षात येतं की माझ्या असं लक्षात येतं की माझ्या भोवतालचं सगळंच असं कुजलेलं आहे. इतकंच नव्हे तर माझ्या भोवताल जे कुजलेलं आहे की नाही, त्या कुजण्यातून माझं सगळं शरीर कुजलेलं आहे. इतकं कुजलेलं आहे की माझी करंगळी, नाक सगळं कुजलेलं आहे. आणि म्हणून मी किती कुजलेलो आहे मला बघायचं आहे, तपासायचं आहे. आपण डॉक्टरकडे जातो, पण हे कुजणं त्याच्या शरीराचं नाही आहे. इथं शरीर हे प्रतीक आहे. इथं बाजूचं घाण जे आहे, भोवतालचं कुजलेपण हे एक प्रतीक आहे. कवीला सांगायचं आहे की माझ्या भोवतालची सगळी सगळी व्यवस्था, न्याय व्यवस्था, समाज व्यवस्था, सगळी व्यवस्था, धर्म संस्कृती, या सगळ्या व्यवस्था, शिक्षण व्यवस्था कुजलेल्या आहे. आणि मी त्या व्यवस्थेचा एक भाग असल्यामुळे मी पण कुजलेला आहे. आणि मी आणि माझ्या भोवतालची व्यवस्था किती कुजलेली आहे हे कोणत्या तरी तटस्थपणानं तपासलं पाहिजे, कोणत्या तरी व्यवस्थेनं. पण ती तपासण्याची व्यवस्थाच माझ्याजवळ नाहीये. आम्ही किती भ्रष्टाचारी आहे हे तपासण्यासाठी दिवे किती आहे, एक अण्णा हजारे राळेगण सिद्धीला असणार दिवा, यात दिवेच नाही. म्हणून मी किती कुजलोय हे तपासायला जाणार, इतक्यात दिवे गेले. इथं दिवे, करंगळी, रुमाल, ह्या सगळ्या अवयवांचे अर्थ अवयव असे नाहीये. इथं अर्थाचा तर अर्थ आहे, पण त्याच्या इथं विचारांचा एक व्ह्यू आहे, विचारांची रांगोळी आहे, विचारांची इतके अर्थव्यूह इथं दाखलेले आहे. ही कविता एका समाज व्यवस्थेबद्दल, ही कविता आपल्या भोवतालच्या जगण्याबद्दल बोलते आणि प्रखर सामाजिक आणि सांस्कृतिक भाष्य करते. त्यामुळे कवितेत नुसते शब्द नसतात, शब्दांचे अनेक अर्थ असतात, अनेक अर्थ नसतात, संवेदनांची व्यूह असतात, नुसते संवेदनांची व्यूह नसतात, अनेक भावना असतात, नुसत्या भावना नसतात, अनेक विचार असतात. आणि नुसताच विचार नसतो तर या कवितेमध्ये एक सामाजिक आणि सांस्कृतिक भाष्य केलेलं असतं. हे सगळं ज्या कवितेमध्ये आहे तिला श्रेष्ठ कविता म्हणायची. आनंदवर्धन नावाचा एक भाषा अभ्यासक होता. त्याला म्हणाला की कवितांचे किती प्रकार आहेत, तर तुम्हाला कवींचे 3 प्रकार आहेत. एक उत्तम कवी, दुसरा मध्यम कवी आणि तिसरा अधम कवी. उत्तम कविता जी असते तिच्यात हा अर्थाचा अर्थ असतो. त्याने शब्द वापरलेले व्यंग्यार्थ, मी सगळे अभिधा, लक्ष्यार्थ, व्यंग्यार्थ याच्यासाठी वापरले नाही, कारण सगळे विद्यार्थी आहेत आणि ते वेगवेगळ्या वाङ्मयाच्या व्यतिरिक्तच्या विषयाचे आहेत. म्हणून मी फक्त एवढं सांगतो की अर्थाचा अर्थ ज्याच्यामध्ये असतो, अनेक अर्थ असते, ती उत्तम कविता. जिच्यामध्ये अर्थाच्या बाजूला केलेला लक्ष्यार्थ असतो. समजा आपण म्हणतो की तू एखाद्याला तू गाढव आहेस, याचा अर्थ गाढव म्हणजे 4 पायाचा प्राणी नाहीये, तर गाढव याचा अर्थ तू मूर्ख आहेस आहे, असं असतं ती अधम कविता. आणि तिसऱ्या प्रकारची जी कविता असते ती कविता असते उत्तम कविता, मध्यम कविता, अधम कविता. त्या सगळ्या कवींना त्या आनंदवर्धनाने अधम कवी म्हटलं. आणि तो म्हणतो की ही कविता म्हणजे कविताच नाही. मग लोकांनी त्याला विचारलं की अहो आनंदवर्धन, तुम्ही म्हणता की कविताच नाही, तर मग तुम्ही कवितेचा प्रकार कशाला मानता तिसरा, आणि कवीचा प्रकार कशाला मानता अधम कवी म्हणून? तो म्हणाला माझ्या दृष्टीने कविता कवी नाहीये, कविता नाहीये, आणि हे कवी कवी नाहीये, पण ते स्वतःला कवी म्हणतात आणि आपल्या कवितेला कविता म्हणतात, म्हणून आपण म्हणतो की ही अधम कवी. तात्पर्य, कवितेमध्ये व्यंगार्थ जर नसेल तर ते काव्यच नाही. आणि वाच्यार्थ प्रधान काव्य म्हणजे तर काव्य नव्हेच. वाच्यार्थ प्रधान म्हणजे शब्दाचा एक आणि एकच अर्थ. आपण सकाळी वर्तमानपत्रापासून तर फेसबुकवर इतक्या कविता पाहतो की नुसते असे शब्द, झाला महाकांदा, कसे जगावे आम्ही आता, कसे जगावे जीवन वगैरे, असे नुसते शब्दाची रचना करत केलेली असते. ते निबंध असेल, तो तुमचा लेख असेल, पण ते तुमचं काव्य नाही. मित्रांनो, कविता म्हणजे काय, तर मी आता पुन्हा एकदा माझ्या सगळ्या विवेचनाच्या सारांशाकडे वळतो आणि शेवटी एक चांगली कविता या सगळ्यांचा कळ सांगतो आणि थांबतो. तर आपण असं पाहिलं की शब्द म्हणजे व्यवहारात असतात, शब्दांचे अनेक अर्थ सांगणे म्हणजे कविता, भावनांचे अनेक व्यूह असणे म्हणजे कविता, संवेदनांचे अनेक व्यूह असणे म्हणजे कविता, विचारांचे अनेक व्यूह असणे म्हणजे कविता, जीवन भाष्य, समाज भाष्य, सांस्कृतिक भाष्य असणं म्हणजे कविता. आणि हे सगळं शब्दांचे अनेक अर्थ, भावनांचे अनेक व्यूह, विचारांचे अनेक व्यूह आणि अर्थाचे अनेक व्यूह असणं आणि सांस्कृतिक भाष्य असणं म्हणजे काय, ते मी एक कविता सादर करून तुमच्या समोर मांडतो आणि त्याचं थोडक्यात विश्लेषण करून हे व्याख्यान संपवतो. कविता पुन्हा अरुण कोलटकरांचीच आहे.
कवितेचं शीर्षक आहे वामांगी. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहित आहे की वामांगी ही विठ्ठलाच्या आरतीतली एक ओळ आहे. काय ओळ आहे? युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिशे दिव्य शुभा. वाम म्हणजे डावा, डाव्या अंगाला ती विठ्ठलाची रुक्मिणी आहे. मी पंढरपूरला 9 वर्ष सर्व्हिस केली. तिथं विठ्ठलाचं मंदिर हे विठ्ठलाचं मंदिर पुढे आहे, रुक्मिणीचं मंदिर माग आहे. पहिलं सगळे भक्त जे आहे ते विठ्ठलाच्या पाया पडतात आणि नंतरच रुक्मिणीच्या पाया पडतात. पडतात तर पडतात, नाही तर पडतही नाही, कारण गर्दी जास्त असेल तर झालं ना विठ्ठलाचं दर्शन. भारतीय समाजातलं, संस्कृतीतलं, अध्यात्मातलं, आता ही कविता पहा कोणत्या उंचीवर जाते. कवितेचं शीर्षक आहे वामांगी. तुम्ही सगळ्या BSc चे विद्यार्थी जरी असले, विद्यार्थिनी असल्या तरी तुम्हाला कविता कळेल. काही भाष्य करायची गरज नाही, अशी ती सोपी कविता आहे, पण त्याच्यात अनेक अर्थ आहे. देवळात गेलो होतो मध्ये, विठ्ठल काही दिसेना, रुक्मिणी शेजारी नुसतीच वीट. कवी काय म्हणतो पहा, देवळात गेलो होतो मध्ये, विठ्ठल काही दिसेना, रुक्मिणी शेजारी नुसतीच वीट. मी म्हटलं राहिलं, विठ्ठल तर विठ्ठल. त्याच्या पायावर डोकं ठेवलं, लगेच उचलून घेतलं, पुढं मागं आपल्यालाच लागेल म्हणून. त्याच्या पायावर डोकं ठेवलं, लगेच उचलून घेतलं, पुढं मागं आपल्यालाच लागेल म्हणून. विठू कुठं गेला? रुक्मिणीला तो विचारतो, विठू कुठं गेला? कुठे गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? ती काय म्हणते, कुठे गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? दगडासारखी झाली बघ, मान अगदी धरली बघ. दगडाचीच मूर्ती आहे ना ती. दगडासारखी झाली बघ, मान अगदी धरली बघ, जराही इकडची तिकड होत नाही. ही रुक्मिणीची तक्रार आहे. 28 युगापासून उभी आहे ना. दगडासारखी झाली बघ, मान अगदी धरली बघ, इकडची तिकड जराही होत नाही. आषाढी कार्तिकीला इतके जण येतात, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही. इतके जण येतात ना, हजारो लाखो, अख्खा महाराष्ट्र, भारतातले लोक येतात. आषाढी कार्तिकीला इतके जण येतात, मला कधीच कुणी सांगितलं नाही. कधी येतो, कुठे जातो, काय करतो, मला काही ठाऊक नाही. कधी येतो, कुठे जातो, काय करतो, मला काही ठाऊक नाही. आज पहिल्यांदाच धावून आलं मला, रुक्मिणी म्हणते. कधी येतो, कुठं जातो, काय करतो, मला काही ठाऊक नाही. आज पहिल्यांदाच धावून आलं मला 28 युगांचं एकटेपण. आज पहिल्यांदाच धावून आलं मला 28 युगांचं एकटेपण. आता ही कविता पहिल्यांदा तुमच्या समोर शब्दातून काही एक अर्थ व्यक्त करते. विठ्ठल, रुक्मिणी, तिच्याकडे जाणारा एक भक्त, तो त्याच्या पायावर डोकं ठेवतो आणि त्याला एक सहज प्रश्न पडतो की विठ्ठल काही नाही आहे, दिसत नाही आहे. आता इथे एक कल्पना केलेली आहे. काय कल्पना केलेली आहे? की विठ्ठल काही नाही आहे घरी, पण ही रुक्मिणीला कोणीच सांगत नाही. हा तेवढा सांगतो आणि तिला प्रश्न पडतो, कधी येतो, कुठं जातो, काय करतो, मला काही ठाऊक नाही. आता या वाक्यात ही कविता अनेक अर्थ व्यक्त करत जाते. ही तक्रार रुक्मिणीची नाही आहे, ही समस्त भारतीय स्त्रीची तक्रार आहे. नवरा कुठं जातो, कुठं येतो, काय करतो, काहीच ठाऊक नाही. आणि त्याच्यातलं दुःख काय आहे, तिथं डाव्या बाजूलाच आहे, वर्षानुवर्षे तिला दुय्यम स्थानच आहे. पण इतके लोक येतात आषाढी कार्तिकीला, कोणीच सांगत नाही. हे आपल्या देश 28 युगापासून मी एकटी आहे, एक नव्हे. आणि हे भान मला कोणीच दिलं नाही. 28 युगापासून भारतीय स्त्री ही एकटीच आहे. तिच्या नवऱ्यापासून तिचं दुय्यम स्थान आहे. तिला सांस्कृतिक प्रतिष्ठा नाही, तिला सांस्कृतिक स्थान पण नाही. हे जे भारतीय स्त्रीचं दुःख दोन माध्यमातून ते व्यक्त करते. म्हणजे पहिल्यांदा तुमच्या नजरेसमोर शब्द असतात, शब्द वाचता वाचता मग प्रतिमा तयार होतात विठ्ठल आणि रुक्मिणीची, आणि मग विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमांचा तुम्ही एक अर्थ घेत जाता, आणि मग या अर्थाच्या पलीकडे एक पूर्ण भारतीय सांस्कृतिक विश्व कवी उभा करतो की भारतीय स्त्रियांची काय स्थिती आहे. सांस्कृतिक भाष्य करणे ही अतिशय महत्वाची गोष्ट असते. तस्लिमा नसरीन तिच्या कवितेमध्ये लिहिते की तिच्या हातात घातल्या जातात बांगड्या, विशेषतः त्याचा आकार हातकडी सारखा असतो. घातले जातात पैंजण, कमरेला मेखला, छुंचून छुंचून वाजतात ना, घातले जातात पैंजण, कमरेला मेखला. कशासाठी? म्हणजे ठाऊक राहिले पाहिजे की ही कधी, कुठे, केव्हा, काय करते आहे ते. स्त्रीचे अलंकार हे स्त्रीचे अलंकार नसून तिच्या सांस्कृतिक गुलामगिरीचं प्रतीक आहे. आणि ती काय म्हैस असते ना,
की जिच्या गळ्यामध्ये घंटी आहे म्हणजे इथं चरत आहे, तिथं छुनछुन वाजताय म्हणजे पाणी भरत आहे, ही आता इकडं दूर गेली म्हणजे लिंबाच्या झाडाखाली चरत आहे, आणि आता दूर गेली म्हणजे विहिरीवर पाणी भरत आहे. हे जे गाय आणि बाय याच्यातलं आणि भारतीय समाज व्यवस्थेतलं स्त्रीचं दुय्यमत्व आहे, हे सांस्कृतिक भाष्य जेव्हा कविता करते तेव्हा ती नुसता अर्थ व्यक्त करत नाही, अर्थाच्या पलीकडचा अर्थ व्यक्त करत नाही, भावनांचं आणि नुसतं संवेदनांचं विश्व करत नाही, तर ती एक सांस्कृतिक भाष्य करत असते. आणि म्हणून सांस्कृतिक भाष्य करणारी, जीवन भाष्य करणारी, मूल्यगर्भ अर्थ व्यक्त करणारी कविता ही श्रेष्ठ दर्जाची कविता असते. आणि म्हणून सांगतो मित्रांनो, कविता ही अशी असते. तुम्ही सगळ्यांनी एक पाऊण तासाच्या वर 11:08 विवेचना सुरुवात केली. तुम्ही सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं. विशेष म्हणजे मला आमंत्रित केलं याबद्दल मी महाविद्यालयाच्या प्राचार्या तायवाडे मॅडम आणि प्रत्यक्ष तुम्हाला ऑनलाईन बघताना फार आनंद झाला मॅडम, की आपली 10-11 वर्षापूर्वी भेट होती ती, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. विभाग प्रमुख वाटाणे सर त्यांचेही मनापासून आभार मानतो. आमचे मित्र कोमल ठाकरे आणि आणखी एक सर इथं मला दिसतात, ते त्यांचेही देखील आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. तुमच्या काही शंका जर असतील, काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. खूप 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 धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मार्मिक पूर्ण असं भाष्य आपण कवितेच्या संदर्भात केलं. कविता कशी वाचावी, कशी समजून घ्यावी या पद्धतीचं अतिशय मार्मिक विवेचन केल्याबद्दल आम्ही आपला आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचा शेवट अध्यक्षीय समारोपीय भाषणांनी होईल. त्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर शरद तायवाडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं समारोपीय भाष्य करावं. हॅलो. सुरू आहे मॅडम, येत आहे. आवाज येतोय माझा? आवाज येतोय का? हो येतोय मॅडम. येतोय. डिस्कनेक्ट झालं होतं म्हणून विचारते. नाही येतोय. हा हा. अच्छा, या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले डॉक्टर देवानंद सोनटक्के, डॉक्टर वाटाणे सर, डॉक्टर ठाकरे सर, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, सर्वप्रथम सोनटक्के सर नमस्कार. खूप दिवसानंतर तुम्हाला सुद्धा मी ऑनलाईन बघते. प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचे आता सध्या कार्यक्रम नसल्यामुळे आपली भेट होऊ शकलेली नाही, परंतु आज या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कमीत कमी या आभासी पद्धतीने सुद्धा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करावं लागत आहे आणि त्यानिमित्त आपण या ठिकाणी भेटू शकलो. आज अतिशय उत्तम असं मार्गदर्शन तुम्ही आमच्या या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. कारण अशी असते कविता. आता विद्यार्थ्यांना कविता म्हटलं म्हणजे माहिती आहे, आज आपल्याला कवींची मोठी संख्या आपल्याकडे निर्माण झालेली आहे. आणि यात कविता कशाला म्हणायची, कारण प्रत्येक जण आजकाल 4 ओळी जरी लिहिल्या, काही जरी दिल्या, आणि मासिकांमध्ये आपण बघतो वार्षिकांकांमध्ये की त्या सगळ्या आपल्याला दुरुस्त कराव्या लागतात. पण अशा विद्यार्थ्यांना आपण सगळ्या दुरुस्त करतो. कारण तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं की शब्द जोडले म्हणजे कविता होत नाही, यमक जोडले म्हणजे सुद्धा कविता होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे या विद्यार्थ्यांना पुढील, कारण आज तुम्ही ज्या काळामध्ये शिकत होता तो काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये फार मोठी तफावत आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही सुद्धा विद्यापीठाचे विद्यार्थी होते, आज विद्यापीठाच्या MA च्या विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे आणि त्याचप्रमाणे महाविद्यालयामध्ये सुद्धा तशीच अवस्था आपल्याला बघायला मिळत आहे. अशा याच्यामध्ये त्यात महत्वाचं की विद्यार्थ्यांना या साहित्याकडे किंवा आज या जी काही निवडक विद्यार्थी या ठिकाणी यायला लागलेले आहे, या निवडक विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारे आपल्याला हे सर्व गुण रुजवणं अतिशय आवश्यक आहे. आणि तेच काम आपल्याला या विभागाच्या अंतर्गत करावं लागतं. एकेकाळी आपल्याकडे 150, 200 विद्यार्थी पण निवडून देत होतो. आज तसं राहिलेलं नाही. आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात साहित्याची आवड राहिलेली नाही, हेही कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं. 4 पुस्तकं वाचावं लागतं म्हणून मराठी साहित्य नको,
असंही म्हणणारे विद्यार्थी आपल्याला आज बघायला मिळत आहे. परंतु मराठीच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण जी काही विद्यार्थी आहे त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन व्हावं आणि या अनुषंगाने अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करत असतो. आणि विद्यार्थ्यांमध्ये खऱ्या अर्थाने आज वाचनाची आवड नाही, शॉर्टकट सगळीकडे आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु जी काही विद्यार्थी चांगली येते आहेत, विद्यार्थी मंडळी, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे गुण रुजवणं हे आपलं स्वतःच काम आहे. आणि या अनुषंगाने आम्ही या अभ्यास मंडळाच्या माध्यमातून अनेकदा नागपूर हे मध्यभागी ठिकाण असल्यामुळे अनेकदा अनेक साहित्यिक नागपूरला जेव्हा येतात तेव्हा प्रत्येक वेळची विद्यार्थ्यांची भेट घालून देण्याचा आमचा प्रयत्न असतो की कवी तुमच्या भेटीला किंवा साहित्यिक तुमच्या भेटीला, असं वारंवार ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आपल्याला करावं लागतं. आणि याच आजच्या या व्याख्यानाच्या अनुषंगाने आपण अनेक कवितांच्या माध्यमातून, अनेक कवितेच्या ओळींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कविता कशी असायला पाहिजे, कवितेतून काय मिळायला पाहिजे या अनुषंगाने आपण व्यवहार भाषा म्हणजे काय आणि कवितेतील शब्द, व्यवहारातील शब्द आणि कवितेतील शब्द कसे असतात, जसं व्यवहारातील जे शब्द आहे त्या शब्दाचा एक आणि एकच अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो, परंतु कवितेमध्ये ज्या शब्दांचा वापर करतो त्यातून अनेक अर्थ आपल्याला प्रतीत होत असतात. आणि आज आपल्याला माहित आहे की कविता म्हणजे बरेचदा विद्यार्थी ओढ्याच्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी जाऊन 4 ओळी लिहिल्या म्हणजे कविता होत नाही. त्या ठिकाणी ती प्रतिभा, ती कल्पनाशक्ती त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. आणि प्रतिभा आणि कल्पनाशक्तीचा वापर कसा करावा हाही महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला चांगली कविता कशी लिहिता येईल या संदर्भात आपण जे अतिशय चांगले मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे की कवितेच्या माध्यमातून अनेक भावार्थ, अनेक संवेदना असे माहिती आपल्याला देता आली पाहिजे. निसर्ग आहे, त्याचप्रमाणे सृष्टी आहे, म्हणजे त्यांची सांगड कशा एका वाक्यातून एका चार शब्दांना जोडणाऱ्या एका वाक्यामधनं किती विविध अर्थ प्रतीत होतात हे अनेकदा आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे याच्यातून. आणि म्हणून महत्वाचं म्हणजे कवितेमध्ये संवेदनाचं विषय असावं, त्याच्यामध्ये त्या संवेदनासोबत भावनांची गुंफण चांगली व्हायला पाहिजे आणि विचारांचं पेरणी सुद्धा आपल्याला त्याच्यामधून करता आली पाहिजे. हे अतिशय महत्वाचं मार्गदर्शन तुम्ही आपण आमच्या या विद्यार्थ्यांना केलं. आणि जे काही दाखले या ठिकाणी कवितेचे आपण दिलेले आहे, या कवितेच्या दाखल्यातून आजच्या ही पिढी म्हणजे B.Com 1, BSc 1 आणि BA 1 चे हे सगळे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांना की कवितेचा अभ्यास करताना किंवा कवितेचं वाचन करत असताना कोणकोणत्या दृष्टीने त्याकडे बघितलं पाहिजे हा महत्वाचा हेतू तुम्ही आपल्या या व्याख्यानातून दिला. कारण सरळ सरळ तुम्ही मामांगीचं उदाहरण दिलं. मामांगी वाचता वाचता त्या कधीच ते विद्यार्थी त्या दृष्टिकोनातून जर विचार करत नसतील तर तसा त्यांच्या डोक्यामध्ये विचार येऊ शकत नाही. पण ती एक दृष्टी की नाही, ही कविता वाचत असताना एकदा पुन्हा जर वाचन केलं तर वेगवेगळे अर्थ आपल्याला अभिप्रेत होऊ शकतात. आणि त्यामुळे या कवितेतून सामाजिक संदर्भ, सामाजिक सांस्कृतिक संदर्भ आणि जीवनभक्ष या सगळ्या गोष्टींचा विचार विद्यार्थ्यांना म्हणजे कवितेतून काहीतरी जीवनाविषयक भाष्य याच्यामध्ये मिळत आहे हे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगू शकलो पाहिजे. आणि त्या अनुषंगाने कवितेचा अभ्यास करताना, कवितेचं वाचन करताना विद्यार्थ्यांनी सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं कविता लेखन करत असताना सुद्धा जी काही छोटी मोठी आपण रचना करत असतो तर त्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य त्या कविता लेखकाकडे असायला पाहिजे. हा अतिशय महत्वाचा विचार आपण आजच्या या व्याख्यानातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिला. पुनश्च या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ असा आमच्याकरता दिला त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने, मराठी विभागाच्या वतीने पुनश्च तुमचा आभार व्यक्त करते. आणि निश्चित नागपूरला आले की प्रत्यक्ष महाविद्यालयाला भेट देता आली तर आपल्या कारण लोक डॉक्टर ठाकरे सर तुमचे वर्गमित्र आहे, वाटाणे सर आणि दोघेही सगळे आपल्याशी परिचित असल्यामुळे आपण जेव्हा केव्हा याल त्या निश्चित महाविद्यालयाला भेट द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबते. पुनश्च आपला आभार. धन्यवाद मॅडम. आकाशात तळपतात हजारो तारे, काही सूर्य होत नाही, मीही करतो शब्दांचे खेळ, म्हणून काही कवी होत नाही. असा विचार तुम्ही प्रकट केला. आणि खरा कवी कसा असतो आणि कविता कशी असते ही एक दृष्टी, एक नवजाणीवांची नजर नव्या पिढीच्या डोळ्यात देण्याचं काम आपल्या विवेचनातून नक्कीच झालेलं आहे.
या कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करतो मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र वाटाणे सर. नमस्कार. आपल्या तायवाडे महाविद्यालय कोराडी येथील मराठी विभागातील ज्ञान संवाद मंडळांतर्गत आज कविता अशी असते या विषयावरती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या कोरोनाच्या काळामध्ये आपण मागे ऑनलाईन पद्धतीनेच आभासी पद्धतीने आपल्या अभ्यास मंडळाचं उद्घाटन सुद्धा घेतलेलं होतं आणि त्यानंतर आपण ठरवलेलं होतं की आपले जे प्रोग्राम आहे ते सुद्धा आपण त्या पद्धतीने आयोजित करायचे आणि त्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे. या प्रसंगी आमचे सन्मित्र डॉक्टर देवानंद सोनटक्के सर हे DP भोसले महाविद्यालय कोरेगाव येथे कार्यरत आहेत आणि त्यांना आम्ही एक विनंती केली आणि त्यांना सांगितलंय की अशा पद्धतीचा आम्हाला एक प्रोग्राम घ्यायचा आहे. तर त्यांनी यावेळी अत्यंत आनंदाने आपला हा कार्यक्रमात भाग स्वीकारला आणि या प्रसंगी आपल्याला कविता कशी असते आणि कवीचं प्रतिमा प्रतिभ त्याची संवेदना या सगळ्या गोष्टींमध्ये कवितेमध्ये त्याचं महत्व असते यांना हे त्यांनी अतिशय मार्मिकरित्या उलगडून दाखविलं. आपल्याकडे मराठी साहित्याच्या प्रारंभापासूनच कवितेची ही परंपरा अत्यंत सक्षम रीतीने चालत आहे, परंतु आज आपण पाहतो आहे की अनेक माध्यमातून कविता ज्या आहे या कविता मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे, परंतु कविता ही नेमकी कशी असावी आणि त्यातून कशा रीतीने हे शब्द प्रतीत व्हायला पाहिजे, त्यातून अनेकार्थ कसे प्रतीत होतात हे अत्यंत समर्पकरित्या सरांनी सांगितलं. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर शरयू तायवाडे मॅडम या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या आणि त्यांनी देखील या प्रसंगी कवितेच्या संदर्भामध्ये जे भाष्य केलं आणि कवितेचं काय महत्व आहे त्याचप्रमाणे त्यांनी वामांगी कविता जे देवानंद सोनटक्के सरांनी बालकवींच्या कवितेच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे, त्यानंतर त्यांनी कवी बीच्या माझी कन्या कवितेच्या संदर्भात सांगितलं आणि वामांगी कवितेच्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं. तर ते निश्चितच कवितेच्या वेगवेगळ्या अंगाने कशा रीतीने आपण त्याचा विचार करायला पाहिजे यावरती प्रकाश झोत टाकणार आहे. मॅडमनी त्या सगळ्या गोष्टींना स्पर्श केला आणि कवितेचं महत्व किती मोठं आहे आणि किती अनेकार्थता त्यामध्ये प्रतीत होते हे सांगितलं. आणि अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि विशेषतः या सगळ्या कार्यक्रम करण्यासाठी त्यांचं प्रोत्साहन असते. या प्रसंगी सुद्धा त्या उपस्थित राहिल्या आणि अध्यक्षस्थान भूषविलं त्याबद्दल मी मराठी विभागाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या विभागाचे डॉक्टर कोमल ठाकरे सर यांनीही हा कार्यक्रम घडवून आणण्यात मुलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाला विशेष करून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर वकील शेख सर सुद्धा उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि आपल्या महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखातील विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये आवर्जून सहभागी झाले. जरी विद्यार्थी संख्येने जरी कमी असले तरी ते या मराठी विषयाबद्दल आणि विशेषतः कवितेच्या संदर्भात त्यांची जी आवड आहे ती या प्रसंगी दिसून आली आणि त्यांनी हे सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद देवानंद सर. ओके. विदर्भाच्या मातीत तुम्ही घडलेले आहे आणि विदर्भाच्या मातीमध्ये घडलेले व्यक्तिमत्व महाराष्ट्राला आपल्या विचारानं, साहित्यानं, वाङ्मयानं अतिशय समृद्ध अशी घडवण्यासाठी मोठा वाटा तुमचा आहे. आणि म्हणून विदर्भाचा एक गुण असा आहे की ते धनापेक्षा मान देण्यात जास्त प्रवीण आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला सन्मान देऊ, सन्मानाचे शब्द देऊ आणि आपला आभार मानतो, धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम संपला.
असं अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो. थँक्यू.